तुम्हाला माहिती आहे का, आपण इडली डोशाबरोबर आता एक मस्तपैकी आपण चटणी बनवणार आहे। त्यासाठी बघा, आपण 1 वाटी चण्याची डाळ घेतली आणि 1 वाटी आपण उडदाची डाळ घेतली। आता ही 2 डाळी चांगल्या आपण भाजून घ्यायच्यात, चांगल्या खरपूस भाजल्यानंतर आपण तीळ घेतले 1 वाटी। आता तीळ बी चांगला आपण भाजून घ्यायचं, असं चांगलं भाजून घ्यायचं। तीळ भाजल्यानंतर आपण मेथी टाकल्या 1 चमचा आणि मोहरी 1 चमचा टाकले आणि जिरे 1 चमचा टाकले। आता ही सगळं आपण भाजून घ्यायचं, ते असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, लाल तिखट मिरच्या टाकल्या होत्या आणि कढीपत्ता टाकला। आता ही चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं। मिरच्या नरम असल्या तर चांगलं कडकडीत असं भाजून घ्यायचं। कढीपत्ता पण आपल्याला चांगला असा त्यात भाजून चांगला मस्तपैकी घ्यायचा। आता भाजल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढल्यानंतर आपण हिंग टाकलं 1 चमचा आणि थोडंसं हिंग टाकल्यानंतर आपण चिंच टाकल्या थोडीशी आणि कढईमध्ये आपण आता थोडंसं तेल टाकलं आहे। तेलामध्ये आपण लसूण चांगला आपण भाजून घ्यायचा। भाजलेला लसूण आपण ह्या मिश्रणमध्ये सगळं काढून घ्यायचा। काढल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून आता चांगले मस्तपैकी बारीक पावडर करून घ्यायची याची। ही बघा, आता अशी झाली आपली तयार इडली डोशावर खाण्यासाठी। मस्तपैकी इडली घ्यायची, इडलीवर ही आपण चटणी टाकू शकतो आणि मस्तपैकी खाऊ शकतो।